महाराष्ट्रातील लाखो फ्लॅट धारक आणि गृहनिर्माण सोसायट्यांच्या सभासदांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या एका कराचा भस्मासूर शहरी मध्यवर्गीयांच्या खिशाला कात्री लावत होता, तो एने टॅक्स म्हणजेच अकृषिक कर आता कायमचा इतिहास जमा झाला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी काही घोषणा केली आहे, ज्यामुळे घराघरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. नक्की काय आहे हा निर्णय, जुनी थकबाकी काय होणार आणि सामान्य माणसाचा यात किती फायदा आहे? चला सविस्तर जाणून घेऊया या विशेष रिपोर्ट मध्ये. विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात आमदार भीमराव तापकीर यांनी शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांच्या अकृषिक कराचा प्रश्न लावून धरला होता. या प्रश्नांवर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मास्टर स्ट्रोक मारला. त्यांनी घोषणा केली की राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांवर आकारला जाणारा अकृषिक म्हणजेच एने कर राज्य सरकारने पूर्णपणे रद्द केला आहे. इतकंच नाही तर या निर्णयामध्ये एक मोठा सस्पेन्स होता, जो मंत्र्यांनी उघड केला. हा निर्णय फक्त भविष्यातील बांधकामासाठी नाही, तर जुन्या बांधकामांसाठी सुद्धा लागू आहे. जेव्हा शेत जमिनीवर निवासी इमारत किंवा सोसायटी बांधली जाते, तेव्हा त्या जमिनीचा वापर बदलला जातो. यालाच अकृषिक म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल वापर म्हणतात. यासाठी सरकार दरवर्षी सोसायट्यांकडून कर वसूल करत असे. सोसायट्यांना दरवर्षी हा कर भरण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागायचे. अनेक सोसायट्यांकडे लाखो रुपयांचा कर थकीत होता, ज्यावर दंड आणि व्याज लावून रक्कम आवाक्या बाहेर गेली होती. सर्वात मोठा दिलासा म्हणजे ज्या सोसायट्यांची जुनी थकबाकी आहे, ती सरकारने पूर्णपणे माफ केली आहे. आता तुम्हाला जुन्या नोटिसांची भीती बाळगण्याची बिलकुल गरज नाही. 10 मार्च 2026च्या परिपत्रकानुसार आता जुन्या किंवा नव्या कोणत्याही शहरी गृहनिर्माण प्रकल्पाला वार्षिक अकृषिक कर भरावा लागणार नाही. जर कोणाला जमिनीचे रूपांतर करायचे असेल तर त्यासाठी सरकारने रेडी रेकनरच्या दराप्रमाणे अत्यंत कमी 0.10% ते 0.25% एकर कमी शुल्क आकारण्याचे ठरवले आहे. एकदा हे शुल्क भरले की पुन्हा आयुष्यभर कराची कटकट नाही. सरकारच्या लक्षात आले की शहरी भागात आधीच मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्यात पुन्हा एने टॅक्सची वसुली करणे म्हणजे सर्वसामान्यांवर दुहेरी अन्याय होता. तसेच हा कर गोळा करण्यासाठी लागणारी प्रशासकीय यंत्रणा आणि त्यातून मिळणारा महसूल याचा ताळमेळ बसत नव्हता. म्हणूनच ईज ऑफ लिव्हिंग अंतर्गत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. याचा सामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार, चला सविस्तर पाहूया. सर्वप्रथम बचत. प्रत्येक फ्लॅट धारकाला दरवर्षी देखभालीच्या म्हणजेच मेंटेनन्सच्या नावाखाली द्यावा लागणारा अतिरिक्त भार आता कमी होणार आहे. द्वितीय, भ्रष्टाचाराला लगाम. कर भरण्यासाठी किंवा एनओसी मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज उरली नसल्याने मधल्या साखळीला चाप बसेल. तृतीय, पुनर्विकासाला वेग. ज्या जुन्या सोसायट्यांकडे एने टॅक्सची थकबाकी असल्याने त्यांचे पुनर्विकास म्हणजेच रिडेव्हलपमेंट रखडले होते, त्यांचे मार्ग आता मोकळे झाले आहे. तर मंडळी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला हा निर्णय शहरी महाराष्ट्रासाठी खरोखरच गेम चेंजर ठरणार आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक सारख्या महानगरपालिकांमध्ये लाखो कुटुंबांना यामुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता आपलं घर खऱ्या अर्थाने कटकट मुक्त झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटते, सरकारच्या निर्णयामुळे तुमच्या सोसायटीला किती फायदा होईल? आम्हाला तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या YouTube चॅनलला. धन्यवाद.